यासनी खरंच अक्कल नाही अजिबात की आपण कुठं आलोय काय करायचं. तुमच्या बरोबर फिराय मजा नाही विनोद म्हणणार तीच आमच्या नशिबात नाही जोशन नाही. विनोदच्या आहे थोडा चला वर चला वर काय बघूया. चला पाणी सपवू नका एवढं काय उतर. तेच म्हणलं त्यासनी पाण्याची कमतरता आपल्याकडे वर भरून तू तयार न पेटाय आम्ही एवढं पितो तू तयार न पेटाय राहिले. गरम झालंय वातावरण लय तापलेलं आहे त्यामुळे जरा गारव्यासाठी मस्त आपण सर केलेला आहे मस्त पैकी. आणि आता ही काय तर टाइमपास चालला बघायचा. टप्पा मारलाय टप्पा लय मोठा टप्पा पडला डायरेक्ट ढगात. चिपरी पाहिजे चिपरी नाही जाती जरा काय व्यवस्थित आता बघ वळून वळून गेला वळून वळून. आहे का आता बघा आमचा मेन माणूस मोठा दगड डायरेक्ट 2 टप्प्यावर. 4-5 टप्पा. चला मस्त जरा गार झालोय आता जरा असं काहीतरी खाऊन घेऊ. वेपर्स आणलेत मस्त बी. चला बघा कृष्णाचा काय टाइमपास संपला ना. एक तर टाइमपास करा मस्त टाइमपास आवर आवर जवळ बिवळ काय नाही. हे टप्पा पडाय पाहिजे एकच लय मजा येईल. टप्पा टप्पा खेळालाय. येऊ 10-12 टप्प्यावर टप्पा कृष्णाचा टप्पा. चला गड सर करून फिरून झालेला आता. चला मन लयच जमलाय त्यामुळे त्याला जरा आपण एनर्जी घेऊया. जरा आपण एनर्जी मग जरा पाणी पिऊ. आता सापानं काट टाकले तिथे. टाकले काय दाखवा की नाही काट टाकले. चला 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 रे. इधर नाही उधर चलते. इकडे जाऊया काय मंदिराच्या पलीकडे जायचंय. मग त्या टोकाकडे जायचंय आपल्याला. पहिला खावतो मस्त पैकी आणि मग या टोकाला जाऊया. औरा रे पोरानो बॅगा बिगा घ्या रे. कुठे आहेत बॅग. चलो टॅन 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 टॅन. काय आणले खायला. खायलाच आणलेलं आहेत चिप्स. बटाट्याची चिप्स. बटाट्याचे नाही टमॅटोची चिप्स. बटाटो टॅमॅटो ती टॅमॅटो फ्लेवर आहे. चिप्स बटाट्यातच आहे. तेच फ्लेवर टॅमॅटो आहे. तेच म्हणजे बटाटो क्रीम असेल ना. कुठला आणलं टोमॅटोच घेतलाय 3 नाही नाही एक काहीतरी मिक्स घेतले त्यात मसाला आणि मिक्स काहीतरी घेतले. व्ह्यू दाखवते जरा. तेच की टोमॅटोची कमतरता सगळ्याचीच कमतरता आहे. कसं वाटली विनोद कारवीची फुलं. मग कारवीची फुलं काय नावाप्रमाणे काय दिसणार. मला वाटलं कारवी नाव कसं जरा असं मस्त वाटते. भारी वाटले. वातावरणातून आनंद घेत आम्ही आज जागा सोडा जागा सैर केली. नाही चालू ह्याच्या माग या देवळाच्या मागे आपण बसू शकतो. सावली बघून बसू. दणकट सावली चंद्र सावली सगळ्यात भारी सावली दिसत आहे ती पायऱ्यावर. पायऱ्यावर नको रे सगळे. दरवाजा दरवाजा नको. तरी बरं ह्या गडावर गर्दी नाही. नाहीच की. हे बघा स्ट्रगल बघायचं. लेग मारून आलाय तू. लेग महादेवाचं मंदिर आहे इथं. तर जरा आपण देवाचं दर्शन घेऊ. होयच की मग काढून जाणार.
इथं गडावर महादेवाचं मंदिर आहे. आत्ताच दर्शन घेऊन आलो आणि इथं बसलोय आम्ही सगळे आता. एकदम शांत वाटते असं मस्त हवा इथं. हा, त्या गडबडीच्या जगात नाही इथं भारी वाटतं. त्या धावत्या जगात नाही इथं आलेलं एकदम वरतीट आहे. उन्हातून आम्ही एका शांत ठिकाणी आलेलो आहे असं तरी. पण वरतीट आहे. एवढं चढून आलो खरं. व्ह्यू बघा माग. आपल्याला इथे शांत ठिकाणी बसल्यावर जे सुकून आपल्याला 2 सेकंदासाठी भेटत आहे त्याची मजा आम्ही सगळी लोक घेत आहे. विनोद काय मजा घेईन. विनोद थकलेला आहे, मंदिरात जाऊन विनोद मेडिटेशन करायला लागलाय सध्या एकटा. विनोद एनर्जी वाढवायला बघून आता विनोदला मोटिवेशन भेटली बरोबर. चला रे. लेट्स गो गाईड. सरबत पिलाय आता. सरबत पाणी उतर खाली. काका इकडे काय ग्लास टाकलेत बघा. ग्लास आणि बाटल्या. विनोद चला. काढून ठेवा. उतरायला चालू केले आता. बघूया आता कशी कशी हालत होते सगळ्यांची. उतरताना काय त्रास होत नाही रे. बघ पूर्ण काय ऍक्च्युली काय ऍक्च्युली सांगा लवकर लवकर. असं अर्धी माहिती देऊ नका. सगळी सांगा माहिती सांगणार असलं तर. पुढचं तुमचं तुम्ही समजून घ्या. रोहित शर्मा आजकुली तुम्ही बघू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांनी सांगितलं की पावसामुळे हे असे दगडाचे हात झाले. कारण पावसाचं पाणी जाते, सगळी माती सगळी वाहून जाते त्याच्या खालची. त्यामुळे दगडे अशी खाली आले बघू शकता तुम्ही एकदम. तर जे काका सांगत होतं त्यांचं ऐकून मी तुम्हाला सांगायला लागलो. त्यांचा ब्लॉग पण तुम्ही बघत जावा आणि माझं पण बघत जावा. म्हणजे दोघांना पण सबस्क्राईब करा असं नाही काय. काका चॅनलचं नाव त्यांना माहिती आहे, मला नाही माहिती. हा बरोबर आहे. दिसते काय काय. हा, तुझे दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या वाटचालीत पण आज भाऊनं मजा आली एकदम. ट्रेक बिक एकदम खतरनाक झालाय. आता उतरताना एवढा त्रास नाही होत, फक्त पायाला त्रास व्हायला लागलाय. ठीक आहे, दम नाही लागत एवढा. जेवढा चढताना लागत होता तेवढा आता दम नाही लागत आहे. हे बघा इथं पण ते पायऱ्यांचा हालत तसेच झाले, पावसामुळे झाले. सगळी दगड वर आले. हे यार चला. विनोद मी घेतलंय ब्लॉग मध्ये सगळं. या जागा खाली. भूक लागली आता. जीव जरा. मस्त वाटतंय एकदम. आता ऊन नाहीये, झाडं आले त्यामुळे मस्त असं सावलीत ना आले आम्ही. हे बघा एकदम भारी असं. हे सकाळपासून एकच गाणं म्हणायला लागलं. गाणं आठवणा झाले. मस्त झाड झुडपे एकदम जंगल आहे असं मस्त वाटते. एकच गाणं पाठ आहे. ती तर म्हणा बघू तुम्ही. हा म्हणा. एकच गाणं पाठ आहे. हा कुठलं पाठ आहे मला म्हणा की तयार. कुठलं पाठ आहे. येरे ना पावसा म्हणू नका आता. नाही मला कुठलं गाणं येतात. गाणी सगळी खरं फक्त एक एक कडवं येते. हे कशाचा आवाज आहे रे. तिकडं बुशी डॅम आहे. बुशी डॅम इथनं झूम करून दाखवतो बघा. हे बुशी डॅमचं बॅक वॉटर आहे आणि इथं बुशी डॅम आहे. चलो. नाही उतरताना कुठे एवढं काय वाटायला लागलं. एवढं नाही वाटत. एकसारखं उतरूया ना म्हणजे काय वाटणार नाही एवढं. थांबवाय नको अजिबात. गाडीजवळ स्टॉप घेऊ मस्त. हा जेवायला कुठं थांबलं पाहिजे. हाडशी बेट्या जवळ जवळ ह्याला हिंजवडी जवळ आहे. मध्ये कुठं थांबू ना जेवायला. तेच की काकूसनी सांगा डबा त्याला.
भावाला समजून घ्या, एकच गाणं येतंय भावाला, तर तेवढं ऐका. एकदम सुरील्या आवाजात म्हणायला लागला तो. विनोदला काय गाणं आठवणं, त्याला कुठलं पाठ आहे ते. पवाडा, हा पवाडा अर्धा राहिलाय सकाळचं, मध्येच पाणी आलं म्हटलं ना तुम्ही. खान हाक मारी तो हसरी, तिथनं राहिलं होतं तुमचं, तिथनच राहिलेलो. मोठ्याने म्हणावं, आवाज येत नाही. माईक असेल तर आवाज येत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. भाई किती पाणी करू लोक? 40 की. काकांचं आम्ही प्रमोशन केलंय इथं. तर वर कोरीगडला आल्यानंतर 40ला एक वॉटर बॉटल आहे. तर येताना तुम्ही कॅरी करा, 3 तरी कॅरी करा. जर किती जण येतात त्याच्यावर डिपेंड आहे. पण एकाच दुसरी कॅरी करा रे, इमर्जन्सीला कॅरी तरी करू दे. इथं संवर्धनासाठी दगडांचं हे चाललं बघा, ते कामं चालू सगळी. संवर्धन जे करणार आहेत गडाचं, हे त्याची कामं चालू आहेत. आणि त्यासाठी हे रोपवे वगैरे लावून घेतलं त्यांनी. होय, नाही ते ही बघत होतो, ही दाखवतो. संवर्धनाचं काम चालू आहे, गड संवर्धनाची कामं चालू आहेत आता सध्या. ते बुरुज वगैरे बांधलेत ना आता, ते सगळे रिनोव्हेट केलेले आहेत. रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. आणि हा आपला जंगल ट्रेक चालू झालेला आहे. काय गारवा वाटते बाबा. एसी मध्ये सुद्धा एवढं गारवा फील होता या. एसी पेक्षा खतरनाक गारवा, नॅचरल एसी. अरे ते आपल्याला फील होते बघते, या दोघांनी फॅनच्याच वाऱ्या नाही. तुम्ही आपला एक फॅन घेऊन जावा दादा घरातला, टेबल फॅन. काय भारी आहे. थांबा, बरोबर 12 वाजले. हे सुंदर अशा ट्रेकची आपली काय झाली, एंड होत आला. आता एंड पॉइंटला पोहोचलो आपण. एंड पॉइंट मस्त. आता खाली 5 मिनिटात पोहोचतोय आपण. तर मस्तपैकी आपल्या 2 गाड्या काढायच्या, पुढचा प्रवास आपण चालू करू परत. मस्तपैकी झणझणीत एकदम तांबड्या पांढऱ्या रस्त्यासारखा. अहो नवरात्र चालू. ती काळ जाणली खाली. होय काय तुम्ही, होय काय तुम्हाला काय आहे का जरा ते नवरात्र आहे काय आहे. हा मग त्याचा काय संबंध आहे. नवरात्री देखो काय त्यांची स्पिरिच्युअलिटी काय काय असते. स्पिरिच्युअलिटी रात की आहे, दिन में कुछ नहीं है. नवरात्र आहे ना ते. हा तुम्ही एक्सप्लेनेशन तुमचं लॉजिक लावू नका इथं अजिबात. नवरात्र दिवस दिवसात चालते, अंधार यायला लागले. अंधार यायला लागले वाटतं. रात्र झाली ना. आता खाणार नाही का तुम्ही. आता खाणार नाही का. दिवस आला आता खांता घरी. दिवस रात्राचा खेळ चालू आहे. होय खरंच भारी आहे ट्रेक हा. पावसात जर जमला ना पहिल्या किंवा शेवटच्या ह्याच्यात वीक मध्ये मस्त ट्रेक आहे. एकदा अवश्य भेट द्या तुम्ही. आम्ही परत एकदा देणार आहे. प्लॅनिंग होतं पावसाळ्यात यायचं आमचं खरं जरा. नेक्स्ट इयर आता पहिला मान्सून मध्ये आपण फास्ट ट्रेक प्लॅन करू. जर 2-2 महिन्याने आपलं ट्रेकचं प्लॅनिंग जसं जुळते तसं झालं तर. नाहीतर मग काय शेवटच्या आठवड्यात. आता तसा पाऊस झालाय पण आम्ही यायच्या आधी झालाय 2 दिवस आधी. कसला व्ह्यू बघा बॅम्बू है इधर. बांबूची शेती करायची. सगळे बांबू आहेत सगळे खतरनाक. ही पण आहे करवंदाला. होय करवंदाचे झाड आहेत की इथे. विसापूरला भेटे. विसापूरला तरी उडे आहेत का नाही. जबरदस्त विसापूर. करवंदा सीझन आहे जायला करवंद असं देते काय करायला. जाता जाता सगळ्या आहेत ना अशा मध्ये सगळ्या झाड आहेत माहितीये का. विसापूरला आमच्या गावाकडे या राधानगरीला
करवंदाची जायच करवंदा सीझन चालू झाला आपण करू एखादा ट्रिप चालू करूया. ओ भाई 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 कुछ नहीं भाई लोग सेम बॉटल गिरी थी. दुपारचा ट्रेक सकाळी नव्हता आता झालाय. कसा बसला कुठे शिफ्ट मध्ये आता शिफ्ट चालू झाली. कसा बसला बघा मस्त आहे. अशा तऱ्हेने आपण ह्यो जर असा ट्रेक आहे तो संपवला आहे. अंदरबनचा ट्रेक कसा असेल विचारतो. ह्यो एवढ्या अंधारात आहे बेट ऊन एवढा असता. अंदरबनचं पण असंच आहे रे. नाही ह्याच्यापेक्षा गंधाट आहे जंगल ती. तू गावा गेलता करायला. अरे फोटो त्या ह्याच्यात काढला असतील ना जरा विरळ झाड तिथं काढले गेला आमच्या संघ नुसतं. तुम्ही ह्याला यायला पाहिजे होतं. मला कल्टी मार कुणी म्हणजे पोरांनी का असं म्हणा. कसं असतं आलो आलो म्हणत अजून लय लांब आहे. म्हणते 5 मिनिटात पोहोचतो. 5 मिनिटात काय रस्ता आहे. ती म्हणत नाही का ह्या से एक ही मोड आहे ह्या से एक ही मोड आहे असं कर 1.5 किलोमीटर आले आता. मोडी का तुमने अरे वो मोडी नहीं आ रहा है. जिंदगी ने ऐसा मोड लिया है कि हमारी जिंदगी में मोड ही नहीं आ रहा है. बस एवढं इकडे आजच्यापर्यंत बातें मोड़ मोड़ के यहाँ बातें बनाई जा रही है. क्योंकि ब्लॉग में कुछ मोड नहीं बना. बाकी सब ठीक चल रहा है. बाकी सब ठीक चल रहा है ना. चल रहा है मेरे बस चल रहा है. ती तिचं नाही का ती अर्चना त्या बिग बॉस मधली रे तिच्यासारखं चल आहे असं करायला लागली. बिजली की नक्की अंदर. सॉरी भाई लोग इस गाने का हम कॉपीराइट क्लेम करने वाले हैं तो ये गाना मत यूज करना कोई भी अपने इसमें. ये धारा खत्म हो गई है लेकिन इसको कुछ कोई तो धारा लगा के अंदर डालो पहले. कोई से भी धारा लगा के इसको अंदर डालो. ये गाना इसका कॉपीराइट करके है ना नवीन गाणं शिकू. हाँ. नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे. काकूने आम्हाला मेन्यू कार्ड सांगितलं. चहा कॉफी मॅगी कोकम आणि सरबत आणि पाण्याची बॉटल. तर त्यातलं आम्ही सरबत वरच पिऊन आलतो. कोकम प्यायची काही इच्छा नाही. पाण्याची बॉटल आमच्याकडे आहे आणि मॅगी खायचा टाइम नाही. आता आम्ही खाली जाऊन मस्तपैकी जेवण. त्यामुळे आम्ही काकूंना सॉरी म्हणलं आणि पुढं आलो. सॉरी काकू. विनोद जेवला काय. हा रूट बघा पावसात कसं होत असेल इथे विचार करा. पावसात मस्त वाटत असणार एकदम पाणी असं झरझर 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 पाया खालनं जात असणार आहे मस्त. आणि चढवताना एवढी भारी मजा येत असेल. गरम पण होत नाही. पावसाळ्यात झालती ना रे. मस्त पावसात गरम पण नाही होणार आणि काहीच नाही. असे थंड वातावरणात मस्त पायाखाली पाणी आणि दगड. मान्सून मला एक करावंच लागेल प्लॅन आपल्याला. हे बघा इथं असंच असं पाणी आहे ना तसं पायाखालनं जात असेल आद्या पाणी याच्यात पावसाचं. खळ 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 मस्त पाणी वाहते पायाखाली आणि तुम्ही गड चढताय. असलं भारी वाटत असेल. तेच म्हणतो मी. काय करायचं असं आपल्यासारखे एवढे लवकर उठणारे नाहीत ना कोण. विनोद सारखी. विनोद कसं आपला लवकर 5:30ला 5ला सुटून चला. तुम्ही काय नाईट शिफ्टला येणार होता इथे. रात्री जायचं प्लॅन. नाईट शिफ्टला येणार होता इथे. रात्री 1-2 निघायचं म्हणलं तरी पोरं भ्यालीत बाकी. होय का. टेंट आहे का तुमच्याकडे. टेंट कशाला येतं वाटावर आहे की. वाऱ्यावर काही चादर टाकून झोपणार होता काही. मग आहे वाऱ्यावर मस्त आपलं दार स्वाद घ्या. तो भारी वाटला. सकाळी जेव्हा आपण ती इथं बघितलं माहितीये का ती दुकान ती जी बाहेर गावात नाही येतात का नाही त्याच्यानी खरंच अक्कल नाही अजिबात की आपण कुठं आलोय काय करायचं. उगाच दंगा मस्ती करते. दंगा करते. कुठल्या ठिकाणी दंगा करावा काय करावं काहीच कळत नाही.
ठीक आहे, जरा आपण माहिती घेऊन यायची बाबा, माहित नाही आपल्याला कुठं चाललंय काय, फिरायला आलाय ठीक आहे, पण त्या प्लेसची तुम्ही हिस्टॉरिक ही कमी करताय व्हॅल्यू, त्यामुळं कळतंय का. तर विचार करून कृत्य करा की आपल्या कृत्यामुळं एखाद्या प्लेसची व्हॅल्यू कमी नाही झाली पाहिजे. बरोबर आहे, नाही बरोबर आहे. ही काय इथनं गेलतो खाली तर ह्याच्या यायला आपण ही लावलं होतं. बरोबर. चला तुम्ही काय काय वेळ आपण वर थांबल्यामुळे ते आठवू नका. हा, माझ्या लक्षात राहते सगळं. चला मी ऑफलाईन मॅप सेट केला होता सगळं. आता आम्ही खरोखरच जवळ आलोय. 5 मिनिट मिळत जवळपास किती 20 मिनिटं झाले असतील. 5 मिनिटं करत आम्ही 20 मिनिटावर आलोय आता. कुठलं टोकावर आम्ही गेलो. होय थांबा. इथं गेलतो. इथून आता आपण तो पॉइंट कॅप्चर करत इथपर्यंत येऊन पोहोचलाय. तर ही जी जर्नी आहे ही अनुभवायला मस्त एकदम भारी, जे तुम्हाला एक्सपिरियन्स येतात त्याच्यात की किती तुम्हाला म्हणजे तुमच्या हेल्थची किती काळजी घ्यायला पाहिजे ही इथं आल्यानंतर समजते. आणि वर्कआउट थोडाफार आळू आणि ट्रेकिंग शूज नक्की वापरा. आमच्यासारखे ट्रेकिंग शूज अजिबात वापरू नका. तर विनोद, हे जो आपण प्रवास करून आलोय तर ते कसा वाटलं तुम्हाला? जबऱ्या म्हणतास एकदम जबरदस्त, झणझणीत, खतरनाक. झणझणीत म्हणजे कोल्हापुरी भाषेत एकदम खतरनाक, तडकळीत, विषय हार्ड शब्द आपला. हा, जबरी एकदम भन्नाट. दिस इज आर एंड पॉइंट. वरती तिकडं पठार पण आहे. ठीक आहे, हा आपला इथं आपण जो स्टार्ट केलेला पॉइंट आहे तिथं आपण पोहोचलो. आपली गाडी वगैरे इथंच लावलेलं आपण. इथं जरा स्लिपरी आहे मातीमुळं आणि पाऊस पण पडून गेला. चिखल तरी या ठिकाणी चिखल होतं. तर लाल माती आहे ना, लाल मातीचे चांगला चिकट होत असणार. हे बघा ना कसं आहे, तेच नाही सांगितलं. कसला हे तुझा एक्सपिरियन्स सांग रे. तुला कसं वाटलं वरनं खाली त्या पॉईंट वरनं आपण इथपर्यंत आपला प्रवास कसा होता, जर्नी तुम्हाला त्या जर्नीमध्ये कसं काय एक्सपिरियन्स आलं सांगा. 1 नंबर जर्नी होती, खतरनाक भारी वाटलं. हं. आणि आता जाऊन फक्त भूक लागली, जाऊन जेवणार, परत बाकीचा मग तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देतो. आणि तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि हा ट्रॅक लोकांनी केला पाहिजे का नाही, आणि बिगनर साठी कसा आहे सांगा हा ट्रॅक. हा ट्रेक पावसाळ्यात करा, 1 नंबर फील. फक्त पावसाळ्यात ऑड डेला या, सॅटर्डे संडे नका येऊ. सॅटर्डे संडे काही मजा करायला येणार नाही, काय नाही. हॉट डे ते पण Odd हॉलिडे day, वगैरे. बुधवारी कंपनी सुट्टी घेऊन या. हा, सुट्टी घेऊन या. हॉलिडेला येऊ नका. हॉलिडेला लोक अजून येतील. या सुट्टी कंपनीनं सुट्टी घ्यायसाठी दिलेली असती, तर घेत जावा सुट्टी. विनोद, याच्यावर तुझं म्हणणं काय? काय आता घ्यायची का नाही सुट्टी? घ्या सुट्ट्या घ्या. मी काय घेत नाही, तुम्ही घ्या. तुम्ही तरी घ्या. मला थोडं जास्तच काम असते असं विनोदचं म्हणणं आहे. तिकडं चालतो आपण, तिकडं चाला. तर सगळ्यांची रिव्ह्यू आपण घरी पोहोचल्यावर किंवा जेवायला बसल्यानंतर घेऊ की कसा ट्रेक वाटला काय, आणि काय काय एक्सपिरियन्स शेअर करतील लोक. आणि ट्रेक तर एकदम भारी आहे. जस्ट काय मस्ट रिकमेंड आहे. आपण 8ला चढत होतो तर बेकार फायनली वी रिच आवर. फायनली गाडी जवळ पोहोचलो आता. चला का बसायचं 5 मिनिटं. जेवायला थांबले आता. आणि जेवायला कुठं थांबले? हाडशीमध्ये जेवायला थांबले. आता इथनं परत हाडशीच्या मंदिरला जाऊन मग घरी जायचं. जेवायलाच काय काय घेतलं? पनीर मसाला, पनीर टिक्का आणि चपात्या. जेवण अर्ध झालं आता.